सोलापूर शहरातील वसंत विहार येथील गुलमोहर सोसायटी परिसरात तब्बल 6 फूट लांबीचा बिनविषारी दामिनी सार्प आढळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच नाग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सर्पमित्र अनिल महादेव अलदर यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडले. सर्पमित्र अनिल अलदार यांनी सांगितले, दामिनी हा बिनविषारी साप असून नागरिकांनी अशा वेळी घाबरून न जाता तज्ञ सर्पमित्रांशी संपर्क साधावा. सापांना मारण्याऐवजी त्यांचे सुरक्षित रेस्क्यू करणे हीच योग्य भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सोलापूरकरांना आवाहन करत सांगितले की घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, झुडपे व गवत वेळोवेळी काढावे, आवश्यकतेनुसार फिनाइलचे फवारणी करावी व लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे. पावसाळ्यात सर्पदंशांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून कोणताही साप दिसल्यास त्वरित सर्पमित्रांना माहिती द्यावी. नमस्कार, मी सर्पमित्र अनिल अलदर. नाग फाउंडेशन म्हणून संस्था आहे आपली. ह्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष मी आहे. आज आपल्याला पतंगे साहेबांचा फोन आलता, गुलमोहर अपार्टमेंट, वसंत विहार, सोलापूर. मग 1:30 वाजता फोन आल्यानंतर आपण घटनास्थळी आलो. घटनास्थळी आल्याच्या नंतर एका फाटीमध्ये साप एक 8 दिवसापासून ह्यांना त्रास देत होता इथं. आणि आपण तिथं पाण्याच्या सहाय्यानं पाणी सोडून त्या सापाला बाहेर काढला. सापाला बाहेर काढून पकडला. तो पकडलेला साप पूर्णपणे बिनविषारी धामण जातीचा असल्याचं व त्याची लांबी 6 फूट असल्याची आपण इथं नागरिकांना सांगितलेलं आहे. आता नागरिकांना सर्पमित्र संस्थेच्या वतीनं आव्हान म्हणून असणार आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस सर्व सापांच्या पिल्ल्यांचा सीझन असतो. काय साप अंडे घालतात, काय साप पिल्ले देतात. तर आता नागरिकांनी काळजी काय घ्यावी, तर आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, आडगळ अडचण ठेवू नये. आणि जेणेकरून एखाद्या आडगळ केलेली असेल तर त्या आडगळीमध्ये एखादा छोटासा साप आला तर आपल्याला सर्पदंश होऊ शकतो. तर सर्पदंश होऊ नये म्हणून आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, तिथं फिनेल पाणी मारणे, आपल्या लेकरांना सांभाळणे, जर झाडांचं प्रमाण वाढलं असेल तर तिथले छोटे छोटे झाडं कट करणे, ह्या अशा काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मॅक्झिमम सोसायटीमध्ये जास्त साप सापडतात, काय कारण? सोसायटी म्हणजे ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेत एरिया आहे. आता हे पूर्ण जंगल होतं पहिल्याचं, आता इथं पूर्ण घरं झालेले आहेत. तर त्याच्यासाठी आता बघा, हा पाठीमाग रेल्वे परिसर आहे काय, आणि हे सगळं रिकामच आहे. बाजूला वन विभागाचं पण काय तर जागा आहे पलीकडल्या साईडला. त्याच्यामुळे हे पूर्ण जंगल एरिया असल्यामुळे सापांचं प्रमाण इथं आहे. आणि सगळ्यात जास्त इथं खाण्यासाठी इकडं एक नाला आहे. त्या नाल्यामध्ये उत्पन्न बिंडकुळ्याची आणि उंदरांची खूप आहे. पलीकडल्या साईडला एक नाला आहे, त्याच्यामुळे तिथंही उंदराचं प्रमाण जास्त आहे आणि बिंडकुळीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं वसंत विहार ह्या परिसरामध्ये सापांचं प्रमाण पण जास्त आहे. कारण की इथं सगळ्यात जास्त मण्यार, घोणस, नाग हे मोठ्या प्रमाणात भेटले जातात आणि बिनविषारी साप पण भेटले जातात इथं. म्हणून शक्यतो लहान लेकरांची काळजी घेणं गरजेचं आहे. खूप लोकांना इथं सर्पदंश पण झालेला आहे. काही लोक साप पकडण्यासाठी प्रयत्न करतात, माहिती नसताना त्यामध्ये उतरतात. अशा लोकांना काय सांगतात? ज्या लोकांची प्रॅक्टिकली नाही आहे किंवा सापांचं नॉलेज नाही आहे त्याने सापांना हात घालू नये. आणि जर नॉलेज नसेल तर नॉलेज घ्यावं, पुस्तकं वाचावं, पुस्तकामधून ज्ञान प्राप्त करावं, त्याचं टेक्निकली पकडण्याचं नॉलेज घ्यावं आणि मगच सापाला हात घालावं, स्वतःचा जीव गमवू नये. काही लोक पेट्रोलचा वापर करतात. पेट्रोलचा वापर केल्यानं काय होतं माहिती आहे का, त्याच्या स्किनला त्रास होतो. आणि पेट्रोल टाकल्यामुळं सापाला इजा पोचते आणि त्याच्यामुळं सापाला खूप मोठ्या प्रमाणात हानी पोचते. त्यामुळे ते वापरू नये. शक्यतो आपल्या घराच्या परिसरामध्ये साप येऊ नये म्हणून तुम्हाला ब्लॅक फिनेल पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला वतायचं आहे. तिथं तुमच्या टॉयलेटला तुम्ही यूज करता तसंच आपल्या कंपाऊंडच्या बाहेर, कंपाऊंडच्या आतमध्ये, अंगणामध्ये हे फिनेलचं पाणी वगैरे तुम्ही टाकलं तर त्या वासाने किडे पण येणार नाहीत आणि साप पण येणार नाहीत. सोशल मीडियावर काही असे व्हिडिओ येतात की सापासोबत रील करतात. सापासंग रील करतात, त्याच्यासाठी वन विभाग सक्षम आहे. जर असं काय व्हिडिओ कुणाकडं आढळला असेल तर 1926 फोन लावून त्याची कंप्लेंट करावी. जे सोशल मीडियावर सापांसंग स्टंटबाजी करत असेल तर त्यासाठी वन विभाग आहेच. 1926 फोन लावला का वन विभाग स्वतः येऊन त्याच्यावरती ऍक्शन घेईल. परिसरात असं काही वस्तू दिसून आल्यास कोणाचे संपर्क साधा? काय आढळल्यास? साप वगैरे असतात. साप आढळल्यास सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करावं. सर्पमित्र ताबडतोब पोचतो. तुम्हाला फक्त सापावरती लक्ष ठेवायचं आहे. मोबाईल क्रमांक? आमचा मोबाईल क्रमांक 9970
76 75 10